हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लई भारी ट्विस्ट आलाय आणि अपेक्षेप्रमाणे सरकारच्या अपेक्षेप्रमाणे सखी ही पहिल्याच दिवशी आपली सखी सदन चाळ सोडून सरकारच्या बंगल्यावर परत जायला निघालीये. ती सरकारचं चॅलेंज हरलीये. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, जसं आपण म्हटलो होतो, जसा आपण अंदाज लावला होता की सखीला सखी सदन चाळीमध्ये राहणं हे काही शक्य होणार नाही. आणि त्याचं कारण म्हणजे सखी ही बंगल्यात जन्माला आली, आयुष्यभर बंगल्यात राहिली आणि चाळीमध्ये जे काही प्रॉब्लेम असतात ते तिला सहन झाले नाही. सर्वात आधी तर रात्री झोपताना तिला खूप डास चावले. या डासांपासून वाचण्यासाठी कान्हाच्या खोलीत ना फॅन होता ना एसी, त्यामुळे सखी रात्रभर झोपूच शकली नाही. आणि मग सकाळी सकाळी उठल्यावर सखीला अर्जंट टॉयलेटला जायचं होतं. आणि जेव्हा सखी ही कान्हाच्या खोलीबाहेर आली तेव्हा तिला दिसलं की चाळीमध्ये जे पब्लिक टॉयलेट आहे, एकच टॉयलेट आहे आणि त्याच्या बाहेर 15-20 बायकांची लाईन आहे. सखीने या टॉयलेटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण बायकांनी तिला जाऊच दिलं नाही. सखीने त्यांना विनंती केली, मला खूप अर्जंट आहे, मला जाऊ द्या. पण या बायकांनी सखीला हाकलून लावलं. त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसला आणि सखीला हे समजलं की या चाळीत राहणं मला शक्य नाहीये, मी येथे नाही राहू शकणार. आणि मग तिने चक्क ही चाळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःची बॅग भरली आणि ती सरकारच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघालीये. आणि ही बातमी कान्हा आणि सरकारला सुद्धा समजली आहे, त्यामुळे हे दोघे सुद्धा खूप खुश आहे. तर मैत्रिणींनो, हे सगळं घडलं तरी कसं आणि सखीचा तो चाळीतला एकमेव दिवस कसा होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दाभाडे मावशी ही कान्हा आणि सखीला म्हणते, आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. तर कान्हा हा दाभाडे मावशीला समजावण्याचा प्रयत्न करतो. दाभाडे मावशी, सखीला येथेच राहू द्या ना. सखी सुद्धा मावशीला म्हणते, हो मावशी, मी तुमच्या रूममध्ये झोपते तुमच्याजवळ. पण दाभाडे मावशी काहीच ऐकून घेत नाही. कान्हा तिला समजावतो, मावशी फक्त 1 महिन्याचा तर प्रश्न आहे, हे 1च महिन्याचं चॅलेंज आहे. सखी तुमच्या रूममध्ये राहिली तर काय फरक पडतो? हे ऐकून दाभाडे मावशीला मोठा धक्काच बसतो की कान्हा 1 महिन्याच्या चॅलेंजबद्दल काय बोलतोय. पण सखीला मात्र दाभाडे मावशीला चॅलेंजबद्दल काहीच कळू द्यायचं नसतं. त्यामुळे ती लगेच उभी राहते आणि कान्हाला म्हणते, ठीक आहे कान्हा, दाभाडे मावशी बरोबर बोलताय, चल आपण तुझ्या रूममध्ये जाऊया. काय अंथरायला सतरंजी वगैरे पिलो हे सगळं घे त्यांच्याकडून, आपण तुझ्या रूममध्ये जाऊया. कान्हाला मोठा धक्काच बसतो. तर दाभाडे मावशी सखीला म्हणते, सखी आता तू असं नाही बोलायचं की कान्हा चल तुझ्या रूममध्ये. आजपासून ती तुझी आणि कान्हाची दोघांची सुद्धा रूम आहे, त्यामुळे त्या रूमला आपली रूम म्हणायचं, कान्हाची रूम नाही म्हणायचं. आणि कान्हा, एक लक्षात ठेव की अजून पूजा नाही झाली आहे, त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायची. तुमचा संसार सुखाचा व्हावा अशीच मी देवाकडे प्रार्थना करेल. अजून पूजा झालेली नाही आहे याचा अर्थ कान्हाला तर समजतो, पण सखीला काही समजत नाही. सखी विचारते, मावशी याचा काय अर्थ आहे की अजून पूजा झालेली नाही आहे? तर कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, ते मी तुम्हाला समजावून सांगतो, चला आपल्या रूममध्ये. असं म्हणून तो सखीला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा दाभाडे मावशी ही देवाला हात जोडते आणि म्हणते, साई बाबा, ही दोन्ही तुझीच लेकरं आहेत. त्यांच्यामध्ये काही गैरसमज झालेत, पण त्यांच्यातील हे गैरसमज लवकरात लवकर दूर होऊ दे आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होऊ दे. दोघांना सुखी ठेव आणि त्यांची सगळी दुःख दूर कर, अशी दाभाडे मावशी साईबाबांना प्रार्थना करते. तर दुसरीकडे सरकार तिच्या बंगल्यामध्ये एरझऱ्या मारत असते. तिला आठवतं की आपण सखीला काय चॅलेंज दिलं होतं की 1 महिनाभर त्या सखी सदन चाळीत राहून दाखवायचं. आणि सखीने सुद्धा मला वचन दिलंय की मी त्या चाळीत 1 महिना राहून दाखवणार. आणि जेव्हा मी घरी परत येईल तेव्हा मी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तर सह्या करणारच नाही, पण सगळ्यात आधी डिवोर्सच्या पेपर्सवर सह्या करेल. आणि कान्हाला सुद्धा या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. सखी हे चॅलेंज पूर्ण करू शकेल की नाही हाच प्रश्न सरकारच्या मनात असतो. ती खूप टेन्शनमध्ये असते, खूप घाबरलेली असते. सरकार कान्हाला कॉल करते, पण कान्हाचा फोन स्विच ऑफ लागतो. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. हाऊ डेअर ही, त्याची हिंमत कशी झाली आपला फोन स्विच ऑफ करण्याची. म्हणून सरकार खूप चिडते. कान्हा हा डोक्याच्या वर चालतोय, त्याला मला रोखावं लागेल. त्याला असं वाटतंय की तो माझ्या रेंजच्या बाहेर गेलाय. सखीला घेऊन सखी सदन चाळीत गेला, याचा अर्थ त्याने फोन बंद करून ठेवला. आणि मी हे सहन करणार नाही. कान्हाला त्याचा फोन सुरू ठेवावा लागेल, मी जे सांगेल ते करावं लागेल. जर सखी त्या चाळीत रमली तर ती चॅलेंज पूर्ण करेल, आणि जर
तिने चॅलेंज पूर्ण केलं तर माझा प्लॅन पूर्ण नाही होणार. कोणत्याही परिस्थितीत सखी लवकरात लवकर घरी परत आली पाहिजे असा विचार सरकार करते आणि लगेचच आपल्या दुसऱ्या गुंडांना फोन लावते आणि त्यांना सांगते की सखीला मी चॅलेंज दिलंय, 1 महिनाभर त्या सखी सदन चाळीत राहून दाखवायचं, पण तिला हे चॅलेंज पूर्ण नाही करता आलं पाहिजे. तिचा प्रत्येक दिवस त्या चाळीमध्ये एखाद्या नरकासारखा गेला पाहिजे, तिला खूप त्रास झाला पाहिजे, असं सगळं पहा, असं ती या चाळीतील माणसांना सांगते. ही माणसं हो म्हणतात. सरकार फोन कट करते. तिचा प्लॅन तयार झालेला असतो. मैत्रिणींनो, आपल्याला असं वाटत होतं की कान्हा हा सरकारचा एकमेव माणूस आहे जो चाळीत आहे, पण चाळीमध्ये सरकारचे अजून काही प्यादे आहेत. चाळीत सरकारने अनेक लोकांना रोवून ठेवलंय जे आता सखीला त्रास देणार आहे, ज्यामुळे सखी चाळीत राहू शकणार नाही. तर इकडे कान्हा आणि सखी हे दोघेही कान्हाच्या रूमजवळ येतात. कान्हा रूमचं लॉक उघडतो आणि सखीला म्हणतो, चला सखी मॅडम आतमध्ये. तर सखी त्याला म्हणते, एक लक्षात ठेवायचं, आपल्या दोघांचं जरी लग्न झालं असलं ना तरी सुद्धा ते जगासाठी, तू तुझ्या लिमिट्समध्ये राहायचं. कान्हा म्हणतो, मला माझ्या लिमिट्स आणि माझी जागा माहिती आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी माझ्या लिमिट्स कधीच क्रॉस करणार नाही. तर सखी त्याला विचारते, अजून एक, तू मला काय सांगणार होतास की दाभाडे मावशी त्या पूजेबद्दल काय बोलत होत्या? कान्हा म्हणतो, ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आधी माझ्यावर आतमध्ये चला. असं म्हणून तो सखीला आतमध्ये यायला सांगतो. सखी ही आतमध्ये येऊ लागते, पण त्याच वेळेस सखीच्या पायाला दाभाडे मावशींनी तेल लावून दिलेलं असतं, त्यामुळे सखीचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार. इतक्यात कान्हा तिला सावरतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात. सखीला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की याआधी किती वेळेस कान्हाने तिला सावरलं होतं, पण आता कान्हाचं खरं रूप तिला समजलेलं असतं, त्यामुळे ती खूप चिडते. सखी ही रूममध्ये येते तर संपूर्ण रूम खूप अस्तव्यस्त झालेली असते. सगळीकडे कपडे असतात, कचरा असतो, कागदाचे तुकडे फेकलेले असतात. म्हणजे बॅचलरचा असा रूम असतो ना की काहीच नीट आवडलेलं नाहीये, सगळं अस्तव्यस्त आहे, सगळीकडे कचरा कुंडी झालेली आहे. तशीच कान्हाची आणि किरणची रूम असते. हे पाहून सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, कान्हा हे काय? तर कान्हा म्हणतो, ही माझी रूम आहे. सखी चिडून म्हणते, ही रूमबद्दल नाही विचारते मी, या रूममध्ये किती पसारा करून ठेवलाय, किती अस्तव्यस्त करून ठेवलंय, किती कचरा करून ठेवलाय त्याबद्दल विचारते तुला. ही रूम नेहमी अशीच राहते का? तर कान्हा म्हणतो, हो नेहमी अशीच राहते. सखी चिडून म्हणते, पण यानंतर अशी राहायला नको, लवकरात लवकर सगळं साफ करून घ्यायचं. कान्हा हो म्हणतो. तो सखीला आतमध्ये घेऊन जातो आणि मग त्यानंतर संपूर्ण रूमची साफसफाई करायची ठरवतो. तो संपूर्ण कपडे नीट आवरून ठेवतो, कचरा उचलून ठेवतो, किचन आवरून ठेवतो आणि सखीला बसायला एक खुर्ची देतो. तो सखीला विचारतो, रूम ठीकठाक साफ झाली आहे ना? मी झाडून घेतो. त्यानंतर तो झाडून सुद्धा घेतो आणि मग सखीला विचारतो, आता कसं वाटतंय? सखी सांगते, आता ठीक वाटतंय, पण आता रोज असंच असायला हवं. कान्हा चिडून म्हणतो, रोज करायची का साफसफाई? तर सखी म्हणते, हो रोज करायची, रोज जेवण करतो ना, मग रोज साफसफाई करायला काय प्रॉब्लेम आहे? रूम अशीच ठीकठाक असायला हवी. ठीक आहे, जा आता माझी कपड्यांची बॅग घेऊन ये. कान्हा सखीची बॅग घ्यायला जातो. सखी इकडे तिकडे पाहते की मी माझे कपडे कुठे ठेवू शकते. तेवढ्यात तिला कान्हाचं कपाट दिसतं, ज्या कपाटामध्ये त्याने सरकार आणि संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो लावलेले असतात, आपला प्लॅन ठेवलेला असतो. सखी विचार करते, याच कपाटामध्ये मी माझे कपडे ठेवू शकते आणि ती चक्क या कपाटाच्या दिशेने जाऊ लागते. सखीला आता हा कान्हाचा प्लॅन समजणार असतो. जर तिने या कपाटाचा दरवाजा उघडला तर तिला समजणार असतं की याच कपाटात कान्हाने त्याचा संपूर्ण प्लॅन लावून ठेवलाय आणि कान्हा हा चक्क सरकारचा बदला घेण्यासाठी, तिला बर्बाद करण्यासाठी आलाय. आणि सखी या कपाटाजवळ येते आणि कपाटाचा एक दरवाजा उघडते. ती कपाटात पाहणार. इतक्यात कान्हा तेथे येतो. कान्हाला दिसतं की सखी कपाटाचा दरवाजा उघडते. त्याला आठवतं की याच कपाटात आपण आपला सगळा प्लॅन लिहून ठेवलाय. आपण सरकारला कसं बर्बाद करणार आहोत, आपली खरी ओळख काय आहे, आपण येथे का आलोय, हा सगळा प्लॅन याच कपाटात लिहून ठेवलाय. हे आठवतं आणि तो चांगलाच घाबरतो. तो लगेच धावत पळत सखी समोर जातो आणि या कपाटाचा दरवाजा बंद करतो. सखी दचकते आणि विचारते, हे काय करतोयस तू? तर कान्हा सांगतो, हे माझं कपाट आहे ना, तुम्ही काय करत होता? तर सखी म्हणते, आता मला माझे कपडे ठेवायचे होते म्हणून कपाटात जागा आहे की नाही ते पाहत होते. तर कान्हा म्हणतो, हे माझं कपाट आहे,
त्याला हात नाही लावायचा, मी तुम्हाला दुसरं कपाट आणून देतो. सखी चिडून म्हणते, आता मी या घरात राहायला आली ना, आणि मावशी काय म्हटल्या की आता ही आपली रूम आहे, तर या रूममधील प्रत्येक वस्तू सुद्धा आपली आहे, हे कपाट सुद्धा माझं आहे, नवीन कपाटाची काही गरज नाहीये, फक्त 1 महिन्याचा प्रश्न आहे, मी माझे कपडे याच कपाटात ठेवणार. असं म्हणून सखी चक्क कानाला हाताला पकडते आणि ढकलून देते आणि हे कपाट उघडते. सखी या कपाटात पाहते तर तिला मोठा धक्काच बसतो. कान्हा सुद्धा चांगलाच घाबरतो. सखी कान्हाला जाब विचारते, कान्हा हे काय? कान्हा पुढे येतो. आता सखीला आपलं सगळं सत्य समजलंय म्हणून तो खूप घाबरतो आणि पुढे येऊन या कपाटात पाहतो तर त्याला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण या कपाटामध्ये सरकार आणि कान्हाचा प्लॅन लावलेला नसतो, तर चक्क सखीसमोर तेथे भाजीपाला ठेवलेला असतो, किराणा माल ठेवलेला असतो. सखीला आणि कान्हाला दोघांनाही आश्चर्य वाटतं. कान्हाला समजतं की हे सगळं किरणने केलंय. कान्हा काहीच बोलत नाही. तर सखी त्याला विचारते, कान्हा हे काय? कपाटामध्ये कपडे ठेवायचे असतात, असं भाजीपाला आणि किराण्याचं सामान कोण ठेवतं? तर कान्हा म्हणतो, मी ठेवतो, ती आपली स्टाईल आहे आणि जग जे करतं ना ते मी नाही करत. जगाने जे करायचं असतं ते आपण नसतं करायचं, आपण काहीतरी वेगळं करायचं असतं. सखी चिडून त्याला विचारते, वेगळं करायचं असतं म्हणजे याला काय लॉजिक आहे? असं कपाटात हे सगळं कोण ठेवतं? तर कान्हा सांगतो, त्याला खूप मोठं लॉजिक आहे. आता तुम्हीच मला सांगा, या किराणा मालाला आणि भाजीपाल्याला कोणापासून जास्त धोका असतो? उंदरापासून. आणि उंदीर हा हा भाजीपाला आणि किराणा शोधायला कुठे जाणार? किचन ओट्यावर जाणार. आणि जर त्याला किचन ओट्यावर काही सापडलंच नाही तर तो आपल्या भाजीपाल्याला आणि किराणा मालाला नुकसान पोहोचू शकत नाही. तो कन्फ्यूज होईल. म्हणजे उंदीर सुद्धा कन्फ्यूज झाला आणि आपला भाजीपाला किराणा माल सुद्धा वाचला. एका दगडात मी 2 पक्षी मारले. असं म्हणून तो चक्क सखीचा हात पकडतो. सखी चिडून त्याला म्हणते, डोंट टच, हात नाही लावायचा. कान्हा म्हणतो, ठीक आहे, चला माझ्याबरोबर, तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो. आणि तो सखीला आपला फ्रीज उघडून दाखवतो आणि या फ्रीजमध्ये चक्क कपडे ठेवलेले असतात. सखी चिडून विचारते, हा काय विचित्रपणा आहे? फ्रीजमध्ये कोण कपडे ठेवतं? कान्हा म्हणतो, मी ठेवतो, चला माझ्याबरोबर. असं म्हणून तो पुन्हा एकदा सखीचा हात पकडतो. सखी त्याचा हात झटकते आणि चिडून म्हणते, अंगाला हात लावायचा नाही सांगितलं ना. कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि तो सखीला आपल्या बेडजवळ घेऊन येतो आणि सांगतो, तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. आमच्या घरात एक रेडीमेड लॉन्ड्री आहे. कोणतेच प्रयत्न न करता, लाईट न लावता आम्ही कपडे सुद्धा इस्त्री करतो. आणि तो चक्क या बेडवरची गादी वरती करून दाखवतो. त्याच्या खाली कपडे ठेवलेले असतात. सखीला आश्चर्यच वाटतं. सखी विचारते, आता हे काय? तर कान्हा म्हणतो, आता सकाळी सकाळी उठल्यावर कपडे इस्त्री करा, त्यामध्ये किती वेळ जातो आणि एवढा वेळ माझ्याकडे नसतो. त्यामुळे मी बेड खाली असे कपडे ठेवतो. रात्रभर आपण त्याच्यावर झोपतो आणि जेव्हा सकाळी उठतो ना तेव्हा अशी कडक इस्त्री झालेली असते, म्हणजे इस्त्री करायची गरजच नाहीये. सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, हा विचित्रपणा आता यानंतर चालणार नाही. पुन्हा असं कधीच करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. कान्हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, थोडा वेळ लागेल पण मी प्रयत्न करेल असा विचित्रपणा न करण्याचा. कान्हा हा आवरासावरी करू लागतो. तेवढ्यात कान्हाला कपाटाच्यावर ठेवलेली एक सुटकेस दिसते. कान्हाला वाटतं की नक्कीच हे सगळं किरणने केलेलं असेल. सखी आता आपल्या खोलीतच येऊन राहणार हे किरणला समजल्यामुळे त्याने कपाटातला सगळा प्लॅन, सगळे फोटोग्राफ्स, पेपर कटिंग काढून ठेवले आणि या सुटकेसमध्ये वर ठेवले. सखीच्या हाती ही सुटकेस लागायला नको असा विचार तो करतो. तो मागे वळून पाहतो तर तोपर्यंत सखी ही बेडवर झोपी गेलेली असते. कान्हा त्याचा फोन स्विच ऑन करतो तर त्याला दिसतं की सरकारने अनेक मिस कॉल केले आहेत आणि मेसेजेस सुद्धा केलेत. सरकारचे एवढे मिस कॉल पाहून तो चांगलाच घाबरतो आणि रूमचा दरवाजा बंद करून बाहेर येतो. तो सरकारला कॉल करतो. सरकार त्याच्यावर खूप ओरडते आणि जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली फोन स्विच ऑफ करण्याची? कान्हा म्हणतो, सरकार मला. तर सरकार चिडून म्हणते, एक शब्दही बोलू नको. तुला काय वाटतंय, तू माझ्या नजरेआड गेला, त्या सखी सदन चाळीस सखीला राहायला घेऊन गेला, म्हणजे तू काय माझ्या रेंजच्या बाहेर गेला की काय? असं विचारही करण्याचा प्रयत्न करू नको. मला डबल क्रॉस करण्याचा विचारही करू नको. मी जेव्हा कधी फोन लावेल तुझा फोन चालू असायला हवा. कान्हा म्हणतो, सरकार माझं ऐकून घ्या. सरकार चिडून म्हणते, तू माझ्यावर ओरडतोय का? तुझी एवढी हिंमत? मला ऑर्डर नाही करायची, मला विनंती करायची, रिक्वेस्ट करायची. कान्हा म्हणतो, हो सरकार, मी तुम्हाला ऑर्डर नाही करत आहे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की माझं ऐकून घ्याल का? सरकार म्हणते, ठीक आहे, काय बोलायचं आहे बोल. तर कान्हा सांगतो,
येथे माझा गृहप्रवेश होता ना. सरकार चिडून म्हणते, पुन्हा एकदा गृहप्रवेश? या घरात तुझा गृहप्रवेश सखीने करून घेतला, तुझी हौस नाही भागली का? पुन्हा एकदा चाळीमध्ये सुद्धा गृहप्रवेश करून घेतला का? कान्हा म्हणतो, अहो माझं ऐकून तरी घ्या, माझा गृहप्रवेश नाही तर सखीचा गृहप्रवेश. चाळीतील सगळ्या लोकांनी सखीचा गृहप्रवेश करून घेतला. ते माप ओलांडणं सगळं केलं ना, तर चाळीतील लोकांनी माझा फोन घेतला असेल बहुतेक, आणि मग फोटो काढता काढता फोन स्विच ऑफ केला असेल. सरकार चिडून म्हणते, हे बहुतेक, किंतु, परंतु हे शब्द माझ्यासमोर नाही वापरायचे. मला सगळं खरं खरं आणि मी जसं सांगितलं तसंच व्हायला हवं, आणि जे काही घडलं तेच मला कळायला हवं. मी तुला एवढे पैसे देते ते काय सखीबरोबर मस्तपैकी त्या चाळीत राहण्यासाठी नाही, तर मला सखी 2 दिवसांच्या आत त्या चाळीतून पुन्हा एकदा माझ्या घरी यायला हवी. लवकरात लवकर तुला हे काम करायला हवं. सखी त्या चाळीत रमायला नको. सखीला हे चॅलेंज पूर्ण नाही करता आलं पाहिजे. ही जबाबदारी तुझी आहे. कान्हा हो म्हणतो. तर दुसरीकडे सखी ही कान्हाच्या रूममध्ये झोपलेली असते. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड भारी होता. सखीची आज कान्हाच्या घरामध्ये, कान्हाच्या सखी सदन चाळीतील रूममध्ये पहिली रात्र होती. पण तिची ही पहिली रात्र खूपच भयानक असणार आहे. कारण सखीला असं वाटत होतं की प्रेमाने पोट भरतं, प्रेमाने सगळं काही दूर करता येतं. पण असं नसतं. प्रेम तर माणसाला हवंच असतं, पण त्याचबरोबर पैसा, कम्फर्ट आणि आपण जसं आयुष्य जगत आलोय किंवा आपल्याला जे आयुष्य जगण्याची सवय आहे ते आयुष्य सुद्धा मिळालं पाहिजे. नाहीतर एक एक क्षण काढणं खूप अवघड होतं. आणि आता तोच अनुभव सखीला सुद्धा येणार आहे. पुढचा एपिसोड हा खूप भारी असणार आहे. या एपिसोडमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर मैत्रिणींनो, सरकार ही कान्हाला सांगेल की तू आता असं काहीतरी करायचं ज्यामुळे सखी एक दिवस सुद्धा त्या चाळीत राहायला नको. ती चाळ सोडून आजच्या आज या माझ्या बंगल्यावर परत यायला हवी. कान्हा हो म्हणेल आणि आपला प्लॅन बनवेल. आणि इकडे सखी ही रात्री रूममध्ये झोपलेली असेल. त्यावेळेस तिला खूप डास चावतील. आपल्या सर्वांना माहिती आहे की सखीला बंगल्यात AC मध्ये झोपण्याची सवय आहे. डास चावणं तिला माहीतच नाहीये. AC मध्ये तिला शांत झोप लागते. पण जेव्हा तिला सरकारच्या या बंगल्यातून बाहेर निघावं लागलं आणि कान्हाच्या खोलीमध्ये झोपायला लागलंय, तेव्हा कान्हाच्या खोलीमध्ये फॅनही नाहीये आणि AC सुद्धा नाहीये. त्यामुळे सखीला खूप डास चावतील. त्यामुळे सखीला रात्रभर झोपच येणार नाही. या डासांपासून वाचण्याचा ती प्रयत्न करेल, पण डास तिला काही सोडणार नाही आणि चांगलंच भंडावून सोडतील. त्यामुळे सखीची रात्रभर झोपच होणार नाही. तिची खूप चिडचिड होईल. आणि मग सकाळ झाल्यानंतर, उजाडल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज सखीसमोर असणार आहे. कारण आजपर्यंत हा डायलॉग आपण अनेकदा ऐकलाय की सखीचं बाथरूम हे सुद्धा कान्हाच्या चाळीतील खोलीपेक्षा मोठं आहे. आणि इतक्या लक्झरी बाथरूममध्ये एन्जॉय करणारी सखीला आता चक्क चाळीतल्या पब्लिक टॉयलेटचा सामना करावा लागणार आहे. आणि हे तिच्यासाठी एक खूप वाईट स्वप्न असणार आहे. कारण उजाडल्यानंतर जेव्हा सखीला टॉयलेटला जाण्याची इच्छा असेल, तेव्हा सखी चाळीतील पब्लिक टॉयलेट्सकडे जाणार आणि या पब्लिक टॉयलेट्स बाहेर 10-15 बायकांची आणि 10-15 माणसांची लाईन आधीपासून लागलेली असेल. पण सखीला या लाईनबद्दल काहीच माहीत नसेल आणि सखी ही लाईन मोडून सरळ सरळ बाथरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, टॉयलेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा या चाळीतील बायका तिला अडवतील आणि विचारतील, ए बये, कुठे चाललीस आतमध्ये? सखी त्यांना रिक्वेस्ट करेल, मला खूप अर्जंट जायचंय वॉशरूमला, मला जाऊ द्या. परंतु या बायका तिचा काहीच ऐकून घेणार नाही. आजपर्यंत सखी सदन चाळीतील ज्या बायका आपण पाहिल्या होत्या, ज्या सखीच्या खूप पुढे पुढे करायच्या, पण आता या वेगळ्याच बायका आहे. कदाचित काल सरकारने जो काही कॉल केला होता आपल्या माणसांना, त्या माणसांनीच या बायकांना पाठवलं असेल. पैसे दिले असतील की सखीला टॉयलेटला जाऊ देऊ नका, तिला त्रास होऊ द्या, म्हणजे ती या चाळीत जास्त वेळ राहू शकणार नाही. सखी या बायकांना मनवण्याचा प्रयत्न करेल, मला अर्जंट आहे, मला जाऊ द्या. परंतु या बायका एक शब्दही ऐकून घेणार नाही. एवढी मोठी लाईन लागली आहे, आम्ही काय वेडे आहोत का इथे थांबायला? तू आत्ताच्या आत्ता येथे मागे जा, लाईनमध्ये जाऊन उभी राहा, असं म्हणून या बायका सखीला तेथून हाकलून लावतील. त्यामुळे सखीला खूप त्रास होईल, खूप दुःखी होईल. आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा सखीचा नंबर लागेल आणि ती या पब्लिक टॉयलेटमध्ये चक्क बादली घेऊन, टंबरेल घेऊन जाईल, तेव्हा पब्लिक टॉयलेट्स कशी असतात आपल्याला माहीतच आहे. सरकारच्या बंगल्यातलं सखीच्या बेडरूममधलं टॉयलेट आणि हे पब्लिक टॉयलेट यामध्ये खूप जास्त अंतर असेल.
पब्लिक टॉयलेट खूप घाणेरडं असेल. सखी जेव्हा या टॉयलेटमधून बाहेर येईल त्यावेळेस तिला खूप त्रास होत असेल, तिला उलटी येत असेल, या अस्वच्छतेचा तिला त्रास होणार. त्याच वेळेस जान्हवी तेथे येईल आणि विचारेल, सखी तुला काय होतंय, त्रास होतोय का, उलटी येते का? पण सखीला खूप त्रास होणार आणि या टॉयलेटच्या अस्वच्छतेमुळे तिला उलटी होणार. आणि थोड्या वेळानंतर सखी एक खूप मोठा निर्णय घेईल. ती चक्क स्वतःची बॅग भरणार आणि सरकारच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघेल. आणि ती साईबाबांना म्हणेल, साईबाबा मला माफ करा, मी माझं चॅलेंज नाही पूर्ण करू शकले. या चाळीत 1 महिना काय 1 दिवस सुद्धा राहणं माझ्यासाठी अशक्य आहे. अशा अस्वच्छ ठिकाणी मी नाही राहू शकत. 1 महिना काय 1 दिवस सुद्धा नाही राहू शकत आणि यानंतर मी परत कधीच येथे येणार नाही. असं म्हणून सखी ही चक्क सरकारच्या बंगल्याच्या दिशेने निघेल. आणि किरण हे सगळं पाहणार आणि तो लगेचच कान्हाला फोन करून याबद्दल सांगेल की कान्हा, सखी ही बॅग भरून सखी सदन चाळीतून निघालीये. आणि त्यावेळेस कान्हा सरकारजवळ असेल. तो हे सगळं ऐकणार आणि सरकारला सांगणार की सखी ही बॅग भरून घराच्या दिशेने निघालीये. त्यामुळे सरकारला खूप आनंद होईल. सरकारच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असेल, कारण सरकारला जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालीये. आणि सखी आपलं चॅलेंज नाही पूर्ण करू शकली. सखी सदन चाळीत 1 महिना नाही राहू शकली आणि पुन्हा एकदा घराच्या दिशेने निघालीये. त्यामुळे सरकार आणि कान्हा हे दोघे चांगलेच खुश असतील. तर मैत्रिणो, खरंच आता लपंडाव मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट आलाय. सरकार ही जे विचार करत होती तेच घडलंय. सखीला असं वाटत होतं की ती फक्त दाभडे मावशी आणि चाळीतील इतर काही लोकांच्या प्रेमामुळे या चाळीत राहू शकेल. परंतु तिला आता सच का सामना करावा लागलाय. तिला वास्तविकता समजलीये की प्रेमाने पोट नाही भरत किंवा आपली जी लाईफस्टाईल होती ती लाईफस्टाईल नाही बदलता येत. त्याला वेळ लागतो. पण सखीमध्ये तेवढा संयम नाहीये. सखी अजून बालिश आहे. फक्त सरकारवरच्या रागामुळे ती हे सगळं करत होती. पण तिच्या मनात ठाम विश्वास नव्हता, एकाग्रता नव्हती. त्यामुळे ती या चाळीत नाही राहू शकली. मग आता सखी जेव्हा पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर जाईल तेव्हा तिला सरकारचं ऐकावं लागेल आणि कान्हाबरोबरचं नातं हे मान्य करावं लागेल. मग आता सखी आणि कान्हाचा पुढचा संसार कसा होणार? सखी ही सखी सदन चाळीतून बाहेर पडल्यावर तिला कुणी थांबवणार तर नाही ना? सखी पुन्हा एकदा सखी सदन चाळीत जाणार तर नाही ना? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.